आप भले ही शुरुआत करो कि मेरे हमें यहाँ पे रोटरी का स्कूल खड़ा करना है या हॉस्पिटल खड़ा करना है, आज उसका सोचो, इस साल नहीं 2 साल 3 साल के बाद होगा, लेकिन जब वो हो जाएगा दुनिया रोटरी को भेजा नहीं जा सकती। जैसा कि मैंने कहा, आम्ही समाजसेवा दाखवण्यासाठी करतो आणि मतं मिळवण्यासाठी करतो, परंतु रोटरी ही खरोखर समाजसेवा करत असते. स्वतःच्या खिशाला बंधन देऊन ही रोटरी समाजसेवा करत असते. आणि भिवंडी तालुक्यातील गुंदवली स्थित कृष्णाई हॉटेलमध्ये नुकताच रोटरी क्लब भिवंडी रूरल पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न. या शुभप्रसंगी मनीष खंडागळे यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यासोबतच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक रोटरीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी चीफ गेस्ट म्हणून रोटेरियन दिनेश मेहता यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यासोबतच उपस्थित मान्यवरांच्या वतीने नवनिर्वाचित रोटरी क्लब भिवंडी रूरल अध्यक्ष मनीष खंडागळे यांना उपस्थित मान्यवरांच्या वतीने त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यासोबतच नवनिर्वाचित प्रेसिडेंट मनीष खंडागळे यांनी सर्व मान्यवरांचे व ज्यांनी त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. तर चला पाहूया काही क्षणचित्रे. मनीष सुरेश खंडागले ने हमेशा अपनी जड़ों से गहरा संबंध बनाए रखा है. उनकी शैक्षणिक यात्रा उन्हें DNN कॉलेज भिवंडी और TMC लॉ कॉलेज ठाणे से BA LLB की उपाधि प्राप्त करने की ओर ले गई. 1998 से मनीष ने एक वकील के रूप में अपनी उत्कृष्टता स्थापित की है, विशेषकर आपराधिक कानून और रियल एस्टेट कन्वेंसिंग में, और अपने क्षेत्र में सम्मान और पहचान अर्जित की है. मनीष की नेतृत्व क्षमता को जल्दी ही पहचान मिली, जिसके कारण उन्होंने 2002 से 2004 तक भिवंडी वकील संगठन के कार्यकारी समिति के अध्यक्ष और 2008 से 2014 तक भिवंडी तालुका वकील संगठन के उपाध्यक्ष के रूप में कार्य किया. जन सेवा के प्रति उनकी प्रतिबद्धता ने उन्हें जनवरी 2023 में ग्राम पंचायत के उप सरपंच के रूप में सेवा करने के लिए प्रेरित किया. भुवनेश्वर विद्या निकेतन मंडल के सदस्य के रूप में मनीष ने मराठी नव वर्ष के लिए शोभा यात्रा की शुरुआत की, जिससे सांस्कृतिक विरासत और सामुदायिक भावना को बढ़ावा मिला. रोटरी परिवार में मनीष की यात्रा 2015 to 2016 में शुरू हुई. उनकी ऊर्जावान नेतृत्व और अटूट समर्पण ने उन्हें यादगार जोश वर्ष के दौरान उपाध्यक्ष की भूमिका में शीघ्रता से पहुंचाया. एक प्रतिबद्ध रोटेरियन के रूप में वे हमेशा मैत्री और सेवा को बढ़ावा देने में सक्रिय रहे हैं. अपने पेशेवर और सामुदायिक प्रयासों से परे मनीष पढ़ाई और खेल, विशेष रूप से क्रिकेट के प्रति उत्साही हैं. 1998 में उन्होंने कदम्बिनी से विवाह किया, जो ठाणे, वसई, कल्याण और पालघर में अपनी पहचान बनाने वाली एक प्रतिष्ठित वकील और लोक अभियोजक है. 2007 से 2016 तक पुलिस विभाग में कानून अधिकारी के रूप में उनकी सेवा उनके समर्पण का प्रमाण है. मनीष और कदम्बिनी की 2 प्यारी बेटियां हैं, सानिका और कीर्ति. सानिका अहमदाबाद में अर्बन डिजाइन कोर्स कर रही है, जबकि कीर्ति ठाणे के NKT कॉलेज में 11वीं कक्षा में पढ़ रही है. मनीष ऊर्जा और उत्साह के प्रतीक है. हमेशा समाज की सेवा करने के लिए मुस्कान और खुले दिल के साथ तैयार रहते हैं. उनकी यात्रा रोटरी की भावना, स्वयं से ऊपर सेवा का उदाहरण प्रस्तुत करती है. आइए हम सभी हमारे माननीय अध्यक्ष रोटेरियन मनीष खंडागले का गर्मजोशी से स्वागत करें और उनके लिए जोरदार तालियों की गूंज उठाएं. धन्यवाद. साहेबांच्या इन्स्ट्रक्शन एक वाक्य आलं होतं, माननीय खासदार नरेश मस्के साहेबांचं, की आम्ही जी समाजसेवा करतो ते आमच्या स्वार्थासाठी करतो. कारण आम्ही राजकारणी आहोत, आम्ही समाजसेवा दाखवण्यासाठी करतो आणि मतं मिळवण्यासाठी करतो. परंतु रोटरी ही खरोखर समाजसेवा करत असते. स्वतःच्या खिशाला बंधन देऊन ही रोटरी समाजसेवा करत असते. आणि ही समाजसेवा करत असताना खरोखर सांगतोय की मनाला जे समाधान मिळतंय, मला माहिती मी TRF ला जेवढं देतो ना त्याच्या 10 पटीने मला देव देतो. आणि सगळ्यांनी रोटरीसाठी सहयोग द्या, TRF द्या, बाहेरून TRF जमा करा.
मी आणखीन आमच्या DS साहेबांना विनंती करतो की साहेब ट्रस्टची लवकर ATG घ्या. आपल्याकडे ना खूप खूप CSR फंडवाले आहेत. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोटरी. शिवाजी की तरह कर रहा हूं. तो उन्होंने बाद में उसको बताया कि जैसे शिवाजी जो है, जो किले हैं, वो बड़े किले के ऊपर आक्रमण कर रहा है, जबकि उसे छोटे छोटे किले के ऊपर आक्रमण करके युद्ध को जीतना चाहिए. वैसे ही अगर तुम ये चावल के अगर बाहर से छोटे छोटे खाते तुमको ठंडा मिलता, तुम्हें बीच में खाया तो तुमको गर्म मिला. तो इसके लिए आपको भी जो है, भले ही आपको मैंने बताया है कि आप एक बड़ा प्रोजेक्ट करो, आप शुरुआत अगर छोटे से करेंगे तो आप उसको और आगे लेके जा सकते हो उस प्रोजेक्ट को. और कोई भी आज विजेंद्र सहवाग ने ट्रिपल सेंचुरी लगाई थी, वो ट्रिपल सेंचुरी सबको दिखती है, लेकिन उसके पीछे कितनी मेहनत की वो किसी को नहीं दिखती है. कोई फिल्म हिट हो जाती है, बोलते हैं हीरो बहुत बहुत बढ़िया, बहुत फिल्म हिट हो गई, लेकिन उसके पहले उसे कितने ऑडिशन दिए, कितने फेलियर देखे, वो कोई नहीं देखता है. तो इसकी मेहनत तो लगती है. तो आप भले शुरुआत करो कि हमें यहाँ पे रोटरी का स्कूल खड़ा करना है या हॉस्पिटल खड़ा करना है. आज उसका सोचो, इस साल नहीं, 2 साल 3 साल के बाद होगा, लेकिन जब वो हो जाएगा दुनिया रोटरी को हमेशा के लिए याद रहेगी. जैसा कि मैंने कहा, हम रहे ना रहे, लेकिन लीगेसी हमारे साथ में रहेगी. सो इट्स माय मैसेज टू ऑल ऑफ यू फॉर थ्रू दिस स्टोरी. सो विश यू ऑल द बेस्ट. आइए हम साथ में रोटरी का जो जादू है, हम सब मिलके साथ में करते हैं. ये जादू हम कोई प्रोजेक्ट करके जादू कर सकते हैं, कोई मेंबर ऐड करके जादू कर सकते हैं, और कोई डॉलर डोनेट करके भी जादू कर सकते हैं. आप किसी तरह से भी रोटरी का जादू कर सकते हैं. एंड एट लास्ट हम लोग सब आपके साथ में, आपने मुझे यहाँ पे आमंत्रित किया, मौका दिया, मेरी जो रोटरी की एक्सटेंडेड फैमिली है उससे बात करने का, इन सबसे रूबरू होने का, आपके परिवार से मिलने का, इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. त्या रोटरी क्लब ज्या अपघाती मृत्यू झाला त्याच्या मुलांच्या आर्थिक शिक्षणासाठी, त्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये नंतर अजून 3 सदस्य आम्ही, एकूण नवीन 9 सदस्य आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून मेंबरशिप मध्ये आम्ही हे केलेले आहे. आणि 6 सदस्य कमी झाल्यामुळे 30 जून 2024 रोजी रोटरी क्लबच्या सदस्यांची संख्या झाली 55. म्हणजे 52 अगोदर होती आणि 55 ऍक्च्युअली 9 सदस्य आम्ही ऍड केलेले, पण 6 सदस्य कमी झाल्यामुळे 55 सदस्य झाले. त्याचप्रमाणे सर, मी DRF बद्दल सांगताना मला अतिशय आनंद होतो की इन्स्टॉलेशनच्या दिवशी आम्ही डीजी सरांना सांगितलं की आम्ही $3,000 तुम्हाला देऊ. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की आमच्या सर्व सदस्यांनी जवळपास $4,000च्या आसपास डॉलर दिले. म्हणजे 3,000 क्रॉस करून आम्ही पुढे गेलो. $4,000 TRF माध्यमातून आम्ही निधी दिला. आणि मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो आमचे एक्सलंट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रकाश पाधरे साहेब. त्यांनी $1,000 स्वतः म्हणजे ₹83,000 TRF साठी दिले आहेत. अशी अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही करणार. म्हणजे हे मी सांगतो, वाढ आहे ना ते आजच्या नंतरची. आज तुम्ही करणार ते करणारच. तर ह्या प्रसंगी तुम्हाला ऍक्च्युली एक सायटेशन द्यायचं होतं, पण ते सायटेशन म्हणजे विक्रम तावडे साहेबांनी इकडे पाठवलेलं आहे, नंतर देऊ. पण तरी देखील मला तुमचं प्रमोद मात्रे ना, तुमचे मेंबरशिप डिरेक्टर, हा, त्यांना इकडे बोलवायचं आणि तुम्हाला एक बोलवायचं, एक फोटो सेशन व्हायला पाहिजे. एकही मेजर डोनर नाही आहे, तर यावर्षी तुमच्याकडे दान म्हणून एक मेजर डोनर मला पाहिजे तुमच्याकडे. मला वाटतं तुम्ही करू शकता. तुम्ही एवढा विचार करू नका, आपण दोघे मिळून करूया ते काम. तुम्ही फक्त माणूस दाखवा मला, कोणाकडनं काय नाही, बाकीचे मी करता येईल. एनिवे, thank you very much for all the support to the TRF. I am sure तुम्ही कंटिन्यू करा. तर तुमच्या क्लबनी यावर्षी पण EREY केलं, तसंच पुढच्या वर्षी म्हणजे यावर्षी पण आपण सिल्वर तुम्हाला अवॉर्ड दिलेला आहे. ते अवॉर्ड कुठल्या तरी गाडीमध्ये कुठेतरी फिरताय असं मी ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे ते देता येणार नाही. पण जसं आमचं रवीने केलंय, एक फोटो मी TRF डायरेक्टर, म्हणजे त्यांना पण आठवण राहील की आपल्याचं पण काय काम करायचं. जगदीश पाटील तुम्ही पण आहे ते मेजर डोनर शोधून काढण्यासाठी. या पुढे फोटो काढूया आपण.
के बारे में सुना, मेंबरशिप का भी सुना। ये सर अभी हमने जो गोल सेट किए, वी आल्सो सेट गोल्स फॉर द पब्लिक इमेज। तो पब्लिक इमेज के कितने गोल्स हैं हमारे? 40 goals, all are aware about that. So I'll not repeat that. आज ही हमारा एक पब्लिक इमेज सेमिनार हुआ मॉर्निंग में, कैसा हो गया? मजा आ गया? यस। और जो सारे 14 गोल एक्सेप्ट करते हैं, कमिट करते हैं, उनको पाशा का किताब दिया जाता है। तो आपको क्या लगता है हमारे प्रेसिडेंट ने क्या लिया होगा? No doubt, right? So let's give a big round of applause to our Pasha. And I request Rajendra Bhoir, your club PI director, and also Pramod Matre, who is also a team in our team. Pramod, you can also join here. And we would like to present this Pasha Award, Appreciation Award Pasha of Public Image in appreciation of commitment of achieving 14 out of 14. कदंबिनी आणि मनीष अजय आणि स्नेहा, संतोष नारा, किशोर आणि वृषाली, पराग पूर्वा, हैसम याकूब, अरविंद आणि संगीता, योगेश आणि योगिता, सिद्धेश आणि सई, विक्रम गाडे, त्याच्यानंतर बिजू आणि बिंदू आणि अजून कोणी आहेत का को प्रेसिडेंट? मला नेहमीच जे सहकार्य कर मी पुन्हा एकदा रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या वतीनं आपण सर्वांचं आभार मानतो की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात। धन्यवाद। ये इस बार मेरा क्लब का जो इंस्टॉलेशन है, मतलब एज ए एजी वो लास्ट है, तो मुझे इसके बाद फिर मौका नहीं मिलेगा। तो ये मैं रिपीट करता हूँ क्योंकि काफी लोग यहाँ पे नए हैं। दिनेश जी, जिनकी आंखों में ज्योत, सेवा की ज्योत जलती है, ज्योति इज द फर्स्ट लेडी, तो हमको इनका रोटरी की सेवा का सपना पूरा करना है, ये हम पूरा करेंगे। फिर भी प्रेजेंट डीजी दिनेश मेहता, इनकी एवी देखिए। थैंक यू वेरी मच। फ्रेंड्स एंड हॅपी फ्रेंडशिप डे। आजच्या या पदग्रहण सोहळ्यासाठी मनीषजींना शुभेच्छा देण्यासाठी आपण जमला। भिवंडी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलचे, आपल्या क्लबचे 37 मेंबर्स उपस्थित आहेत। त्यानंतर डिस्ट्रिक्ट 3142 को प्रेसिडेंट 20 मेंबर्स, त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स 22 and भिवंडी रूरल गेस्ट बॉक्स 65 and total 144। धन्यवाद। पदग्रहण सोहळ्यासाठी आपले डॅशिंग डीजी दिनेशजी मेहता सर, तसंच एजी महेंद्र इंगोलानी सर व सर्व डिस्ट्रिक्टचे ऑफिसर व को प्रेसिडेंट व उपस्थित सर्व माझे रोटेरियन मित्र आणि तसेच सर्व जमलेले मान्यवर, सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि व्यक्त करतो की धन्यवाद। सर्वप्रथम तर मी माझ्या रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलच्या सर्व सदस्यांचा आणि आमच्या डिस्ट्रिक्टचे सेक्रेटरी श्री हरिश्चंद्र भोईर सर, त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या क्लबच्या सर्व मेंबर्सनाही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला क्लबचं अध्यक्षपद दिलं आणि अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत काम करण्याची संधी दिली। आणि मी माझा ज्यावेळेला रोटरी क्लबचा ज्यावेळेला मला प्रेसिडेंट म्हणून ज्यावेळेला डिक्लेअर झालो, तेव्हापासून मी डिस्ट्रिक्टच्या सगळ्या ट्रेनिंग पूर्ण केल्या आणि त्या ट्रेनिंगच्या काळातच मी माझ्या काळात 1 वर्षाच्या काळात मी काय कामं करणार याची संपूर्ण आराखडा तयार केला आणि तो संपूर्ण आराखडा तयार करून त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन कसं व्हायचं, तो एक पूर्णत्वास कसं न्यायचं, त्याच्यासाठी असणारे निधी, हा निधीसुद्धा मी बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडनं जमा केलेला आहे, त्यांच्याकडनं आश्वासनं घेतलेली आहेत। मी त्या संदर्भात डिस्ट्रिक्टच्या मदतीने चेक डॅम शहापूर किंवा भिवंडी तालुक्यात करणार आहे। संपूर्ण जिल्हा परिषदेचे जेवढ्या भिवंडी तालुक्यात शाळा आहेत, 316 शाळा आहेत, 316 शाळांना मी
आमच्या क्लबतर्फे त्यांच्या मुलांचं वजन करण्याचं, त्यांचं उंची मोजण्याचं आणि त्याचं रेकॉर्ड ठेवण्याचं रजिस्टर अशी सगळी यंत्रणा मी त्यांना देणार आहे. आणि हे सगळं कार्य करीत असताना सर्व रोटरी क्लबच्या सदस्यांचं मला सहकार्य आहे. समाजातील विविध स्तरातील लोकांचा मला सहभाग त्यात मिळालेला आहे, त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे. अनेक दानशूर व्यक्ती आहेत, त्यांनी ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी काही आर्थिक हातभार लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने मी पूर्ण वर्षभर भिवंडी तालुक्यासाठी, शहापूर तालुक्यासाठी काम करणार आहे. आणि आज माझं जे पदग्रहण सोहळा झाला, या सोहळ्यासाठी आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेशजी मेहता सर हे आले होते, आमचे असिस्टंट गव्हर्नर महेंद्र हिंगोरानी जे आले होते आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हरिश्चंद्र भोईरजी आले होते. जवळजवळ 30 डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी आणि माझे को प्रेसिडेंट्स, जवळजवळ 15 को प्रेसिडेंट्स आलेले होते. आणि माझे काही नातेवाईक, माझे मित्रमंडळी, असे संपूर्ण 144 लोकांची आज इथे उपस्थिती होती. आणि या सगळ्या लोकांचा मला आशीर्वाद आज मिळालेला आहे. आणि त्या आशीर्वादाने मी संपूर्ण वर्षभर खूप चांगलं असं रोटरीच्या माध्यमातून समाजासाठी कामं करणार आहे. या कार्यक्रमासाठी जेवढी माझे मित्रमंडळी, माझे रोटरीयन्स, डिस्ट्रिक्टचे सगळे पदाधिकारी हे आले होते आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या त्यांच्यामुळे मी आज पार पाडू शकलो, त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आज मनीष खंडागळे यांची भिवंडी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. आणि रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या सगळ्या लोकांनी त्यांना सहकार्य करून आज या पदापर्यंत त्यांची वाटचाल झालेली आहे. आणि यापुढे वर्षभर ते हे कार्य करतील आणि त्याच्यानंतरही पुढील आयुष्यात रोटरीचं कार्य करत राहतील. यासाठी मी सर्व रोटेरियन्स आज जे इथे उपस्थित आहेत या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू ऑल रोटेरियन्स अँड ऑल माय फॅमिली मेंबर्स फॉर विशिंग अस अँड कमिंग अस जॉईनिंग फॉर दिस प्रोग्राम. दिस वॉज अ ग्रँड सक्सेस बिकॉज ऑल ऑफ यू. आज या ठिकाणी मी 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, माजी प्रांतपाल कैलास जेठानी इथे आलेलो आहे. आमचे मनीष खंडागळे जे आज आपले भिवंडी रुरल भिवंडी ग्रामीण क्लबचे जे अध्यक्ष आज नियुक्त झालेत आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. मला माहीत आहे एकदम आमचे तडफदार प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत आणि मला खात्री आहे की हे जे समाजासाठी करतील ते मला वाटतं आहे भिवंडीमध्ये 6-7 क्लब्स आहेत, त्यापैकी भिवंडी रुरल हा एक पुढील क्लब आपण मानतो. आणि हरिश्चंद्र भोईर आहेत आणि इतर आमचे जे मान्यवर आहेत रोटरीचे, मनीष खंडागळे एक असा प्रकल्प मोठा राबवेल की भिवंडीकरांना अतिशय कौतुक वाटेल आपल्या मनीषचं. तुमच्या वाटचालीसाठी काय कशा प्रकारे मार्गदर्शन असेल, कशा प्रकारे आपण त्याला सहकार्य करणार कामासाठी? मनीषला एकतर मी जे सांगतोय ते पोलिओसाठी जे आपण पोलिओ आता भारतातून तर गेला आहे, पण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आत्ताची बातमी अशी आहे की 9 केसेस आले. तर पोलिओसाठी आपल्याला जे करायचं आहे, समजा फंड जमा करायचा आहे किंवा पोलिओ जेव्हा आपलं NID असते तेव्हा आपलं लसीकरण आपल्याला सगळ्यांना करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला सेफ व्हायचं आहे. आपल्या शेजारच्या देशाला पोलिओग्रस्त आहे, तर आपल्याला पोलिओ नको आहे, आपल्या पोरांना पोलिओ नको आहे. म्हणून एक तर ही खात्री घ्यायची आहे की पोलिओ आपल्याकडे परत यायला नको आहे, कारण 13 वर्षे झाली पोलिओला जाऊन, पण भारताला अजून धोका आहे पोलिओचा. आणि दुसरा, जे ग्रामीण भागात जी गरजा आहेत लोकांची, ते आपले जे नगरसेवक वगैरे आहेत ते तर करतात, पण आपल्याकडनं जे आता जे मानसिक रुग्ण आहे ते कोणी लक्ष देत नाही. कुठलाही पक्ष किंवा कुठलाही NGO मानसिक रुग्णांकडे लक्ष देत नाही. तर मनीष खंडागळेला मी विनंती करतो की आपल्या भागात जरा ती अवेअरनेस पण करून घ्यायची. आज रोटरी क्लब भिवंडी रुरलचा पदग्रहण सोहळा क्लब प्रेसिडेंटचा मनीष खंडागळे यांचा आज पदग्रहण सोहळा होतो आहे आणि त्यासाठी निश्चितच पुऱ्या भिवंडी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देत आहे त्यांना. कारण गेली 10 वर्ष रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल हा स्थापन करून
या ठिकाणी प्रत्येक वर्षी जो प्रेसिडेंट झाला त्या प्रेसिडेंटकडून प्रत्येक वर्षी जे जे काम झालं त्या पलीकडे काम करण्याचा प्रत्येक प्रेसिडेंटने प्रयत्न केलेला आहे. जेव्हा डिस्ट्रिक्टमध्ये रोटरी हे नाव जेव्हा संपूर्ण वर्ल्डमध्ये हे रोटरी हे रोटेड ह्या दृष्टीने नाव घेतलं गेलं तेव्हा भिवंडी रुरल या शब्दाला फार सगळ्यांनी कमी लेखलं की बाबा रुरल आहे आणि आम्ही तो नाव सिलेक्ट केला रुरल. कारण आपण अभिमान असला पाहिजे, वी प्राऊड ऑफ यू रुरल. तर आम्ही रुरलसाठी अभिमानाची गोष्ट होती म्हणून आम्ही सर्वांनी रुरल हे नाव केलं. आज ते क्लब डिस्ट्रिक्टमध्ये रोटरी क्लब ऑफ डिस्ट्रिक्ट 3142मध्ये आज व्हायब्रंट क्लबमधून झालेला आहे. आणि निश्चितच एक सांगण्याची गोष्ट आहे की संपूर्ण वर्ल्डमध्ये सुद्धा एका क्लबची जी स्ट्रेंथ असेल किंवा जे काम असेल त्याच्या दृष्टीने वर्ल्डमध्ये सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. एवढं काम हळूहळू ग्रोथ प्रत्येक वर्षीची ग्रोथ आहे. प्रत्येक प्रेसिडेंट त्या दृष्टीला धरून म्हणजे जी आपण बोलतो ना परंपरा, त्या परंपरेला धरून प्रत्येक प्रेसिडेंट पुढे चालणार असतो. आज इन्स्टॉलेशन झालेलं आहे आमच्या मनीष खंडागले यांचं आणि त्यांनी त्या ठिकाणी अनाऊन्समेंट केलेली आहे की ह्या वर्षात मी काय करणार आहे आणि त्या काय करणार आहे यामध्ये सगळं आलं. त्यांनी सांगितलेलं आहे की जे जे प्रोजेक्ट सांगितले संपूर्ण आम्ही कम्युनिटीसाठी जे जे काम करतो सोशल काम करतो ते आज आमची स्ट्रेंथ 61 मेंबरची आहे. त्याच्यात त्यांनी स्वतः काही मेंबर्स आता आज ॲड केले आणि क्लबची स्ट्रेंथ वाढत आहे. डिस्ट्रिक्टमध्ये 114 क्लब आहेत. त्या 114मध्ये आम्ही फार जवळ आलेलो आहोत. म्हणजे 114मध्ये 8व्या-9व्या स्थानी आम्ही आलेलो आहोत. आजची स्ट्रेंथ 114मध्ये आणि ही स्ट्रेंथ ही पूर्ण आमचे मेंबर्स आहेत त्यांच्या जीवावर प्रेसिडेंट पूर्ण जबाबदारी घेतो आणि पूर्ण जबाबदारीने काम करतो. त्याच्यासोबत कुठलाही की बाबा प्रेसिडेंट मनाने करतो काय करतो त्याला पूर्ण अधिकार दिलेले असतात आणि त्यांनी त्याच्या मर्जीने करायचं आहे. कारण निवडच त्याची झालेली आहे की त्याला पडताळून सर्वांनी प्रेसिडेंट केलेला आहे आणि तो प्रेसिडेंट खात्रीशीररित्या हा वर्ष त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने करून डिस्ट्रिक्टचे सगळे प्रोजेक्ट समोर डीजी बसलेले आहेत. त्या डीजींची सगळी जे जे आम्हाला सांगतात त्याप्रमाणे आम्ही प्रोजेक्ट राबवतो आणि वर्षभर प्रेसिडेंट राबत असतो. त्यांनी त्याच्या फॅमिलीला स्वतः सांगितलं आता की हा वर्ष माझा फॅमिलीसाठी नसून हा रोटरीसाठी आहे आणि हा रोटरीसाठी वर्ष तो देणार आहे. याचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे आणि आम्ही त्याच्या सर्व सोबत आहोत. धन्यवाद. मनीष खंडागळे हा आमचा खंडागळे जो परिवार आहे त्याचा एक स्टार आहे. कारण त्यांनी जे आता मनोगत व्यक्त केला आणि तो जो आता रोटरी क्लबचा अध्यक्ष झाला आहे आणि जे उद्दिष्ट आहे ते आमच्या सगळ्यांचेच उद्दिष्ट आहेत. त्याबद्दल त्याला खूप खूप धन्यवाद देते आणि त्याने ह्याच प्रकारे काम करावं आणि लोकांपर्यंत पोचावं. एक राजकारणापेक्षा जेव्हा समाजकारण करतो माणूस तेव्हा तो जास्त पुढं जातो. राजकारणाबरोबर त्याला समाजकारणाबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि या रोटरी क्लबच्या माध्यमातून त्याचे जे काय ध्येय आहे जे कॅन्सरबद्दल किंवा एक जे मुलं असतात त्यांना एक दडपण असतं त्याच्यासाठी त्यांनी जो प्रकल्प राबवला आहे त्याच्यासाठी त्याला खूप खूप धन्यवाद देते आणि जे काय त्यांनी विजन आहे 1 वर्षाचं त्याच्यासाठी जो प्रेसिडेंटसाठी तो पूर्ण करेल याची मला पूर्ण ग्वाही आहे. आता ह्यांना माझ्याकडून एवढ्या शुभेच्छा आहेत की आमचा घरातला हा एक स्टार आहे आणि हा स्टार इतका म्हणजे आपण ध्रुवबाळाचं जसं हे असतो तसा तो माझ्यासाठी ध्रुवबाळ आहे आणि त्याचं जे विजन आहे ते विजन तो पूर्ण करेल याची पूर्ण ग्वाही मला आहे आणि त्याचं ते सार्थ मला अभिमान आहे की आज तो रोटरी क्लबचा अध्यक्ष झाल्यामुळे आज या भिवंडीतला जे काय विषय आहेत जे काय समाजकारण आहे तो 100% पूर्ण करेल याची मला पूर्ण ग्वाही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.